सुभाष बंगाले चन्नड कुठं असेल त्याने मंदिरासमोर यावं. बिरोबा देवस्थान आहे, आलेलो आहे देवाला. तर बघा पाया पडायला आता खूप बोनं दाखवायचं, नारळ फोडायचं. तर बघू शकता खालची गर्दी किती आहे तुम्ही बघा. विश्वराज गणपती शेळके, विश्वराज गणपती शेळके बागणे यांच्याकडून मंदिराच्या विकास कामासाठी 100 रुपये दिले. धन्यवाद. देवाला नैवेद्य घेतलेला आहे बहिणीनं आमच्या. मागं सुद्धा दाखव, मागं मागं. तर बघा सगळं देवदर्शन झालं. हे आहे कामादेवी मंदिर, म्हणजे बिरोबाची पत्नी. हो का दिसते का तुम्हाला बघा. तर इथं नारळ फोडला, दर्शन घेतलं इथं पण मस्तपैकी तुम्ही बघू शकता. आणि तिथून आम्ही गेलो कुठं पुढे, तर ते मंदिरात गेलो बघा. तर मंदिरात गेलो बघा, दर्शन बिर्शन मस्तपैकी झालं. तुम्ही बघू शकता देवी. तर दिसते सगळी माणसांची गर्दी असल्यामुळे जास्त काय हे होत नाही. तर बघा स्पष्टपणे दिसते बघा, आता दिसली बघा. आहे का तेवढ्यात पण घेतलाय शॉर्टचा थोडासा व्हिडिओ. तर बघू शकता. बघितलं का बघा किती गर्दी आहे मंदिरात. इतकी गर्दी जी होती ना रात्री आलेली, भरपूर लोक आलेली होती बघा. पाया बिया पडून आलो होतो सगळीकडे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता गर्दी कशी आहे म्हटलं. आणि आमच्या हे बहिणीची जाऊ आहे हिरव्या साडीची बघा ही काही. आणि थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं तरी बघा. तर बघू शकता इकडं कशा काही झाडपिढी असलेली देवाला शेवायला आलेली असलेली झोपलेली. त्यांनी काही संपूर्ण इकडं हे जे आहे बांधकाम, त्या ह्याच्यामध्ये सगळे लोक देवाच्या सेवेसाठी आलेले आहेत. हे पूर्ण फुल्ल आहे, सगळी सोय आहे, दवाखान्याची सगळी सोय आहे. आणि शिखर बघा कसं लाईटीने सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडं गजी खेळतात बघा. हो काही देवाचं किती सतपण मोठं आहे बघा. पण भरपूर मोठा आहे बघा. पावतोय देव सगळ्यांना. आणि प्रत्येक लोक देवाला जातात. तर बघा देवाला तिथं मेवा घेतला आम्ही प्रसाद. मी घेतला, माझ्या बहिणीने घेतला प्रसाद, हा घेतला. आणि बघा किती दुकान मोठं लागलेलं आहे. तर हा पहाटेचा प्रसाद घेतलेला आहे आम्ही. सगळं झाल्यानंतर पहाटेचा 3 वाजताना प्रसाद घेतलेला आहे हा बघा आम्ही मेव्याचा. बिवा घेतला आणि भांड्याची दुकाने बघा. तर भांड्याची दुकाने ही भरपूर, आता यात्रा म्हटल्यावर ना सगळं काही येतं. तर भांडी दुकाने तर बघू शकता. तर बघा भांड्याची दुकाने फिरून झाल्यानंतर बघा इथं नारळाच्या हे दुकान आहेत. आणि मग म्हणलं आता सकाळचं हे पहाटेचं आहे बरं काही. आता पहाटेचा आहे ढोली बघितला तुम्ही. तर चुडा आहे तिथं. म्हणलं आता देवाच्या दारात चुडं घालून जायचं म्हणलं. तर बहिणीनं मी एक चुडं घातली. तर लाईट कमी असल्यामुळे नव्हतं बघा उजेड. तर बघा तिनं पण घातलं आणि मी घालत होते बघा. हे मावशी मला घातलं होतं चुडं. तर आम्ही दोघींनी चुडं घातलं. देवाच्या दारात चुडं घालायला लागतं म्हणून घालून घेतलं होतं बघा आम्ही चुडं दोघींनी पण. तर बघा शकता तुम्ही चुडं घातलं. प्रत्येक बायका जत्राला आलेल्या चुडं पाटल्या घालून जातात. आम्ही फक्त चुडं घातलं होतं दोघींनी पण बघा. तर धुरा ह्या ते विस्तव केलेला असतोय ना चुडं घालायला. तर घालून घेतलं चुडं बिडं मस्तपैकी आहे का.
तर छान घातलं होतं त्या मावशीने चुडं मस्तपैकी. ते विकायला बसतात घालतात पण तिथं सगळंच असते देवाच्या दारात. पैसे हे दिलं चुड्यांचं घातलेलं बघा, बघू शकताय तुम्ही. खूप मोठी जत्रा भरते. आरवाडीच्या बिरोबाची जत्रा ही खूप मोठी असते, वर्षातून एकदाच असते पण भरपूर मोठी असते बघा. आणि आता आम्ही चुडं बिडं घालून पहाटेचं मस्तपैकी पुन्हा एकदा म्हणलं दर्शन घेऊन यायचं देवबाप्पाचं. तर बघा हे पहाटेच्या वेळेस आम्ही गेलेलो होतो यात्रेला. तर आमच्या पुरीने हे घेतलं होते पापड्या खायला. निघालोय बघा आता घरला. टाक्या दिसले दिदा माझा पण असलं तुमचं असलं नाही पिशवीत हाती मध्ये होता पालावच पडला. आलो बघा, पाया बिया पडून मस्तपैकी आलो होतो आम्ही लवकरच. आणि जे लोकांचं उशीर आलेले आहे त्यांचं सकाळ चालू आहे, त्यांचं चालू आहे भाकरी बिकरी करायला. काही गर्दी तुम्ही बघू शकता. आणि आम्ही निघालेलो आहे बघा आता घरी. तर जाताना बघा पवनचक्क्या दिसते त्या डोंगरावर तुम्हाला बघा. ती पवनचक्क्या थोडा चालूमध्येच काढला होता तर बघू शकता. तर जाता जाता एक घरी जाताना म्हणलं थोडंसं तुम्हाला दाखवतं म्हणलं होतं. तर बघू शकता पवनचक्क्या डोंगरावर किती आहेत. तर पोरं वर बसलेली आहे ती दिसते ते पोरं बघा कशी बसले ते वर. पोरं त्या वर कॅबिनवर बसले ती पिशव्या कशा बांधल्या त्या बघा. तर देवाला गेलं का हे असंच असतं. आणि बैलगाडीत चाली गेलेली लोक लय लवकर हालते ती बैलगाडीनं गेलेली लोक लवकर हालते ती. पहाटेचे 4 वाजच्या आधीच हालून येते म्हणजे उन्हाचे परत त्यांना ही होते ती तापते ती पुळती ना डांबरीत येताना म्हणून बघा लवकर हल्लेली असते ती. तर बघा पवनचक्क्या किती आहेत डोंगरावर. तर बाय.